नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMT मॅथ अँड सायन्स अकॅडमी मध्ये आपला स्वागत आहे. मित्रो, आज आपण वर्ग 10वा याच्यातला फारच महत्त्वाचा चॅप्टर पाहून राहिलो. ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्रीचा हा चॅप्टर आहे. या चॅप्टरचं वैशिष्ट्य हे आहे का याच्यामध्ये अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन वरती 4 मार्काचं हमखास प्रॉब्लेम येते आणि विद्यार्थ्यांना या टाईपची फार अडचण आहे. तर बा मित्रो, लक्षात ठेवा, तुम्ही जर मन लावून ऐकलं तर ही अडचण परमनंट निघून जाईल. पहिले तर हे लक्षात ठेवा, या ट्रिग्नोमेट्रीचे जेवढे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला कळत पाठ पाहिजे. तर बा मी तुम्हाला एक एक फॉर्म्युला समजावून सांगत आहो का बा हा झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल. लक्षात घ्या, लक्षात हा 90 चा याले नाव देऊन राहिलो मी ABC. या A समोरची ही जी साइड आहे ही स्मॉल a न दाखवल्या जाते, B समोरची साइड स्मॉल b न आणि C समोरची साइड स्मॉल c. तर बा लक्षात ठेवा, या ट्रिग्नोमेट्रीच्या 6 डेफिनेशन आहे. त्या तुम्हाला अगोदर पहिले पाठ पाहिजे. तर बा पहिली डेफिनेशन सांगत आहोत. तो वैशिष्ट्य लक्षात ठेवा, हा जो 90 चा अँगल आहे याचं काम आहे फक्त राईट अँगल ट्रायंगल आहे हे दर्शवणे. तर ट्रिग्नोमेट्री ह्या ॲक्यूट अँगल लघु कोनावरच लागते, याच्यावर लागत नाही, या अँगलवर किंवा ह्या अँगलवर. तर बा इथं C आहे, तर मी याच्यावर लावून दाखवतो डेफिनेशन. याच्या 6 डेफिनेशन आहे. पहिली डेफिनेशनचं नाव आहे, लक्षात ठेवा, साइन. तर बा या अँगलचा जर आपण साइन घेतला तर काय होते बा, तर याच्या अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युअस. तुम्ही 9व्या वर्गात 9th क्लास मध्ये शिकले आहे, मात्र जर पाठ नसेल तर तुमचं काम भागणार नाही, म्हणून मी रिवाइज करून राहिलो. अपोजिट साइड लक्षात ठेवा अपॉन हायपोटेन्युअस. मराठी मीडियमचे जर विद्यार्थी असतील तर याला म्हणतात समोरची बाजू भागीला कर्ण. तर बा याच्या अपोजिट साइड आहे C. तर बा लक्षात ठेवा C अपॉन आहे ना, आणि हायपोटेन्युअस आहे याचा B. यानंतर लक्षात ठेवा दुसरी जी व्याख्या आहे त्याचं नाव आहे डेफिनेशन cos C. तर बा cos ची व्याख्या सांगते ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्युअस. पाण्यासारखं पाठ पाहिजे. ऍडजसंट लक्षात ठेवा, ऍडजसंट साइड अपॉन काय रे बात, हायपोटेन्युअस. आता इथं लिहूनच आहे मी, एवढं शॉर्ट मध्ये लिहितो. ऍडजसंट साइड A आहे लक्षात ठेवा आणि हायपोटेन्युअस आहे B. तर बा तिसरी जी साइड, तिसरा जो नियम आहे बा, तिसरा डेफिनेशन साइन कॉस त्या नंतर येतो टॅन. तर बा याच अँगलला जर आपण टॅन लावला तर या टॅन ची व्याख्या आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. हे ज्याले पार्ट आहे त्यालाच लावता येईल अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइड. तेव्हा मित्रो याची अपोजिट साइड C झाली आणि याची ऍडजसंट साइड झाली A. काय वैशिष्ट्य आहे बा, तर बा लक्षात ठेवा पहिला नियम सांगत आहोत का साइन कॉस टॅन ची रेसिप्रोकल व्यस्त कोण आहे बा, तो कोसेक सेक कॉट. साइनचा रेसिप्रोकल कोसेक आहे, कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे. आणि म्हणून मित्र हो, हा सिक्वेन्स कधीही मोडू नका. साइन कॉस टॅनच्या नंतर कोसेक सेक आणि कॉट. तर बा चौथा जो येणार आहे त्याचं नाव आहे कोसेक. तर इथं C लिहिला तर बा म्या म्हटलं का साइनचा रेसिप्रोकल कोसेक आहे, तर याचा अर्थ होईल हायपोटेन्युअस अपॉन अपोजिट साइड. उलट करायचं. तर बा उलट केलं तर काय होणार आहे बा, हायपोटेन्युअस अपॉन अपोजिट साइड. बस हायपोटेन्युअस B आहे आणि याची अपोजिट साइड C आहे. सरळ याचं उलट करा तर बा तुम्हाला माहित पडून जाईल का B अपॉन C. मी पहिलेच सांगलं का साइनचा रेसिप्रोकल कोसेक आहे.
तर बा लक्षात ठेवा पुढचं सांगत आहो कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे. जर तुम्ही इथं सेक सी लिहिलं तर बा लक्षात ठेवा काय होणार आहे हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड. तर इथं लिहायचं हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड. मित्र हो ही व्याख्या तुम्हाला पाठ कराव्याच लागतील. याचं अपोजिट आहे ना रेसिप्रोकल आहे असं नाही चालणार. डायरेक्ट आलं पाहिजे. हायपोटेनियस झाला बी आणि ऍडजसंट साइड झाली ए आणि म्हणून लक्षात ठेवा याचं उत्तर येणार आहे बी अपॉन ए. एवढं जर झालं असेल तर शेवटला सांगत आहो की ज्याचं नाव आहे कॉट. तर बा कॉट सी. तर कॉट काय आहे बा तर टॅनचा रेसिप्रोकल आहे. तर बा कॉटचं म्हणणं काय आहे तर बा टॅन म्हणते अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. तर कॉट म्हणल ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. बस एवढं लक्षात ठेवा का बा याची ऍडजसंट साइड ए होईल आणि याची अपोजिट साइड सी होईल. तर बा पाहून घ्या त्यांचं मग सी अपॉन ए तर याचा रेसिप्रोकल आला ए अपॉन सी. अर्थबोध झाला का बा ह्या 6 डेफिनेशन तुम्हाला पाठ करायचे आहे. याच्यावरून 6 फॉर्म्युले तयार झाले का बा मी असं लिहिलं साइन थीटा. तर बा साइनचा रेसिप्रोकल कोसेक आहे तर आपल्याला लिहायला लागेल 1 अपॉन कोसेक थीटा. पहा एक फॉर्म्युला तयार झाला. पहा मी भरभर लिहून दाखवतो. कॉस थीटा तिसरं लिहायचं आहे बा का टॅन थीटा. तर बा कॉस थीटाचं रेसिप्रोकल काय होणार आहे सेक थीटा. टॅन थीटाचं रेसिप्रोकल काय होते बा ते कॉट थीटा. साइन कॉस टॅन लिहिलं आता चौथा पाचवा सहावा कोसेक सेक कॉट लिहायचा. तर बा इथं चौथा काय येणार आहे तर बा कोसेक थीटा. पाचवा काय येणार आहे तर बा सेक थीटा आणि सहावा काय येणार आहे बा तर कॉट थीटा. तर बा लक्षात ठेवा साइन कॉस टॅन आणि कोसेक सेक कॉट एकमेकाची रेसिप्रोकल आहे. तर कोसेकचं होणार आहे 1 अपॉन साइन थीटा. सेकचं होणार आहे 1 अपॉन कॉस थीटा आणि कॉटचं होणार आहे 1 अपॉन टॅन थीटा. तर मित्र हे 6 फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. तर बा ह्याच्यानंतर लक्षात ठेवा फारच महत्त्वाचे बेसिक फॉर्म्युले मूलभूत सूत्र म्हणतात. तर बेसिक फॉर्म्युले 3 आहेत. लक्षात ठेवा बेसिक फॉर्म्युले हे मात्र पाण्यासारखे पाठ पाहिजे. याच्याशिवाय तुमचा पेनच चालत नाही. पहिला फॉर्म्युला आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. दुसरा फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा आणि तिसरा फॉर्म्युला आहे cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस cot स्क्वेअर. तर बा हे 3 फॉर्म्युले बेसिक फॉर्म्युले म्हटल्या जातात. याच्यानंतर लक्षात ठेवा अजून 2 फॉर्म्युले महत्त्वाचे आहे. एक फॉर्म्युला आहे टॅन थीटा. तर टॅन म्हणजे होते साइन अपॉन कॉस. इथं जर थीटा असला तर इथंही थीटा लिहा इथंही थीटा लिहा. आणि दुसरा फॉर्म्युला आहे कॉटचा बा कॉट थीटा इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन साइन थीटा. मित्रो हे तुम्हाला पाठ करावे लागतील. म्हणजे ह्या 6 व्याख्या हे 6 फॉर्म्युले 6 12 आणि हे 3 म्हणजे 15 आणि हे 2 म्हणजे 17. या व्यतिरिक्त लक्षात ठेवा तुम्हाला अजून 6 फॉर्म्युले पाठ करावे लागतील. तर ते जे फॉर्म्युले आहेत फारच सिंपल साधा आहे. sin 90 मायनस थीटा इज इक्वल टू cos थीटा. सिक्वेन्स आहे हा आहे ना आलटून पालटून. तर बा दुसरा फॉर्म्युला येईल cos 90 मायनस थीटा इज इक्वल टू sin थीटा आणि तिसरा फॉर्म्युला येईल tan 90 मायनस थीटा इज इक्वल टू cot थीटा. चौथा फॉर्म्युला येईल cot 90 मायनस थीटा इज इक्वल टू tan थीटा. असं ठीक आहे. पाचवा फॉर्म्युला येईल तुमचा कोसेक
90 मायनस थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि सहावा फॉर्म्युला येईल सेक 90 मायनस थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा. मित्रो हे 6 फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावेच लागतील. म्हणजे 17 न 6 म्हणजे किती झाले बात 23. एवढी तुम्हाला तयारी करावी लागल तरच तुमचा पेन चालल न प्रॉब्लेम सुटतील. याही व्यतिरिक्त काही असेल तर मी पुन्हा सांगेन. एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे का बा लक्षात ठेवा. tan 90 मायनस थीटा into tan theta is equal to 1. बस ठीक आहे. तुम्ही बस ह्या एक फॉर्म्युला अजून लक्षात ठेवायचा आहे. तर बा लक्षात ठेवा सर्वांसाठी हात लागू पडल. एवढे फॉर्म्युले तुम्ही जर तयार केले तर मित्र हो याही व्यतिरिक्त एक मोठी अडचण आहे. मात्र ते मी तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो. तो आपल्या पुस्तकामध्ये 127 127 पेजवर हा आपला डब्बा आहे. यात चांगला तुम्ही पाठ केल्याशिवाय प्रॉब्लेम सुटणार नाही. याच्यावर 4 मार्काचं प्रॉब्लेम अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन वर असतो. फार सुंदर आणि सोप्या भाषेत सांगतो. 100% तुम्हाला समजल. तर बा याच्यानंतर मी आता या फॉर्म्युल्यानंतर जर तुम्हाला समजले असतील तर बा याची पहिली एक्सरसाइज चालू करत. पहा मित्रो प्रॉब्लेम सेट 6.1 मधला पहिला प्रॉब्लेम इफ sin थीटा इज इक्वल टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ cos थीटा अँड tan थीटा. काही फिगर गिगरचं कामच नाही आहे. बस ज्या विद्यार्थ्याला एवढं माहित आहे का बा फॉर्म्युले पाठ असले काय देऊ नाही बा आपल्याला तर आपल्याला देऊ नाही sin थीटा इज इक्वल टू 7/25 लिहून टाकलं. इथं लिहायचं वी हॅव का तो आम्हाला माहित आहे. का माहित आहे बा तर पहिला फॉर्म्युला आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. sin ची किंमत 7/25 सरळ इथं भरून टाका. 7/25 याचा स्क्वेअर आहे म्हणून याचा स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आणि याचा स्क्वेअर सोडवा तर 7 चा स्क्वेअर होईल 49 आणि 25 चा स्क्वेअर होतो 625 प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हा प्लस आहे तिकडे गेला तर मायनस. तर बा cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 49 अपॉन 625. क्रॉस मल्टिप्लिकेशन तर समजते. हा इकडे जाईल हा इकडे जाईल या दोघांचा गुणाकार. तर बा cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 625 हा इकडे गेला तर 49 अपॉन 625. तर बा लक्षात ठेवा cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आहे ना 15 तून 9 गेले तर मग किती राहते. 15 तून 9 गेले तर 6 राहते असं. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं हो म्हणजे एवढं जर झालं असं तर 15 तून 9 गेले 6 राहिले. एकातून 4 जात नाही तर 11 तून 4 गेले है ना. एकातून जात नाही म्हणजे बा लक्षात ठेवा 2 आहे इथं. तर बा 11 तून 4 गेले म्हणजे बा किती येणार आहे बा तर 524. तर बा साधं सिंपल आहे. समजलं नसेल तर सिंपल साधा आहे. इथं 625 नाही इथं 49. 5 मधून 9 जात नाही हातचा आला. इथं 15 तून 9 गेले 6 आहे ना 12. 2तून 5 जात नाही हातचा घेतला 1. 12तून 5 गेले तर 7. 6तून 1 गेला तर 5 म्हणजे किती आलं बा तर 576. तर बा तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे 576 अपॉन 625. तर बा मित्रो एवढं जर आपल्याला समजलं असेल तर याचं स्क्वेअर रूट न याचं स्क्वेअर रूट घेतलं तर बा cos थीटा 576 चा स्क्वेअर रूट 576 चा स्क्वेअर रूट किती होतो बा तर लक्षात ठेवा 24 आणि 625 चा स्क्वेअर रूट होतो 25. तर त्यानं विचारलं मित्र का cos थीटा काढा तर cos थीटा काढला.
फॉर्म्युला पाठ पाहिजे. इथं आता त्यानं म्हटलं का टॅन थिटा काढा, तर टेन्शन घेण्याचं कामच नाही. हा तुमचा दुसरा फॉर्म्युला आहे. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. असं तर बा इथं लिहायचं आहे टॅन थिटा. तर बा टॅन थिटा साइन इज इक्वल टू साइन थिटाची किंमत आहे 7/25 आणि कॉस थिटाची किंमत आहे 24. लक्षात ठेवा 24/25. यानं या कटला आणि फायनल आन्सर आलं 7/24. या पद्धतीनं आपल्याला काढायचं आहे. त्यानं हेच प्रॉब्लेम दुसऱ्यांदा दिलं. इफ टॅन थिटा बरोबर 3/4 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा अँड कॉस थिटा. तर बा याचं सोल्युशन लिहिताना जे दिलाय ते पहिले लिहा. टॅन थिटा इज इक्वल टू 3/4. आता आपल्याजवळ फॉर्म्युला पाठ पाहिजे. काय फॉर्म्युला आहे बा? तर बेसिक फॉर्म्युला सांगते. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर बा सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन ची किंमत 3/4. याचा स्क्वेअर आहे म्हणून याचा पण स्क्वेअर. तर बा सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होते बा? सेक स्क्वेअर थिटा 16 × 16 प्लस 9 × 9 भागिला 16. 16 9 25 म्हणजे बा आपलं तयार झालं 25/16. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय होते बा? तर सेक थिटा इज इक्वल टू 5/4. आता आपल्याला त्यानं विचारलं आहे बा का कॉसची किंमत काढा. मग कॉसची किंमत काढा म्हटलं तर बा ती आहे ना आपल्याजवळ फॉर्म्युला पाठ पाहिजे. कॉस थिटा इज इक्वल टू 1/sec. बस तर इथं लिहायचं आहे कॉस थिटा इज इक्वल टू 1/sec थिटाची किंमत 5/4 भागीला उलट गुणिला हा वर जाईल म्हणजे बा कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार आहे? तर 4/5. तर बा हा पण आपला प्रॉब्लेम सुटला. तिसरा प्रॉब्लेम पहा. तिसरा प्रॉब्लेम पाहून घ्या. इफ cot theta is equal to 40/9 find the values of cosec theta and sin theta. बेसिक फॉर्म्युले कंपल्सरी पाठ पाहिजे. बस याचं सोल्युशन पाहून घ्या. जे दिलाय ते लिहा. cot theta is equal to 40/9. आता cot theta साठी बेसिक फॉर्म्युला आहे. इथं लिहायचं we have काय आहे बा? तर cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस cot स्क्वेअर थीटा. बस तर बा ज्याले ह्या पार्ट आहे त्याचं जमते 1 प्लस cot ची किंमत आहे 40/9. याचा स्क्वेअर आहे म्हणून याचा स्क्वेअर. तर बा लक्षात ठेवा cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस 4 चा वर्ग 16 होतो. मागे एक 0 असला तर इथं 2 0 आणि 9 चा स्क्वेअर होतो 81. असं माहितच आहे तुम्हाला. तर बा याच्या खाली काहीच नाही म्हणजे इथं लिहायचं cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा 81 इकडे जाईल प्लस 100 आहे ना 1600 आहे ना अपॉन 81. तर बा काय तयार झालं बा? तर cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1681/81. तर बा 1600 चं स्क्वेअर रूट होतो 40 आणि 1681 चं होते 41. बस एवढं ज्याले माहित आहे त्याचं तर काही पण चालते. cosec थीटा इज इक्वल टू 41. 81 चा स्क्वेअर रूट 9. तर बा cosec निघला. आता त्याला विचारलाय साइन काढा. तर बा साऱ्या जगाने माहित आहे का बा साइन आत्ताच सांगलं का साइन आणि कोसेक एकमेकाचे रेसिप्रोकल आहे. तर लिहायचं साइन थीटा इज इक्वल टू 1/कोसेक थीटा. इथं लिहून राहिलो साइन थीटा इज इक्वल टू 1/ कोसेक ची व्हॅल्यू आहे 41/9. तर बा 41/9. तर बा साइन थीटा इज इक्वल टू भागीला उलट गुणिला म्हणजे हा वर जाईल 9/41. बोला मग एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा
आता हा वाला प्रॉब्लेम पाहून घ्या. याला सोडवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, 5 sec थीटा मायनस 12 कोसेक थीटा इज इक्वल टू 0. याच्यामध्ये दोन फंक्शन आहेत, सेक थीटा आणि कोसेक थीटा. जेव्हा जेव्हा दोन फंक्शन आले मित्र लक्षात ठेवा, कधी सुटणार नाही. दोन फंक्शनचं रूपांतर एका फंक्शन मध्ये करायचं. पहा मी कसं करून राहिलो. 5 sec थीटा इज इक्वल टू हा मायनस आहे तिकडे गेला तर प्लस 12 कोसेक थीटा. आता तुम्हाला माहित आहे का सेक म्हणजे काय होते, तर 1 कॉस. पाठ करा तर हा 5 into 1 cos थीटा इज इक्वल टू 12 into कोसेक म्हणजे 1 sin थीटा. मित्र 5 1 5 म्हणजे 5 cos थीटा इज इक्वल टू 12 1 12 म्हणजे 12 sin थीटा. तर लक्षात ठेवा, हा साइन इकडे जाईल तर हा 5 इकडे येईल म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू 12/5. तर साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन होतो, तर इथं लिहायचं टॅन थीटा इज इक्वल टू 12/5. पहा मित्रो विचार करा, सेक थीटा आणि कोसेक थीटा दोन दोन फंक्शन होते. मी याचं रूपांतर एका फंक्शन मध्ये केलं तरच तुमचं सुटल. आता आपण लिहायचं वी हॅव. काय लिहायचं बा, तर सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन ची व्हॅल्यू लिहायची 12/5 आणि याचा वर्ग. तर इथं लिहायचं सेक स्क्वेअर थीटा 1 प्लस 12 चा वर्ग 144 आणि 5 चा वर्ग 25. असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि फायनल आन्सर लिहायचा. आपल्याला विचारलं काय आहे बा, तर त्यानं सेक थीटा विचारलाय, कॉस थीटा आणि साइन थीटा तीन विचारले आहे. तेव्हा सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 25 इकडे गेला तेव्हा 25 प्लस 144 अपॉन काय रे बा, तर 25. तर सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 5 आणि 4 9 4 आणि 2 6 म्हणजे 169/25. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचं स्क्वेअर रूट, तर सेक थीटा इज इक्वल टू 13/5. एवढं जर झालं असेल मित्र हो, तर सेक थीटा मिळाला. आता कॉस थीटा, तर सर्वांना माहित आहे कॉस थीटा इज इक्वल टू 1 सेक थीटा. एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. तर इथं लिहायचं कॉस थीटा इज इक्वल टू 1 सेक थीटाची किंमत आहे 13/5 भागीला उलट गुणीला, तर कॉस थीटा इज इक्वल टू 5/13. आता आपल्याला कोण पाहिजे बा, तर साइन थीटा. तर आपल्याजवळ फॉर्म्युला आहे, इथं लिहायचं वी हॅव साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हा प्लस आहे तिकडे गेला तर मायनस. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस ची किंमत आहे 5/13 याचा स्क्वेअर. मग आता एवढं जर झालं असेल तर मित्र हो इथं लिहून राहिलो का साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 5 चा स्क्वेअर होतो 25 आणि 13 चा स्क्वेअर 169. याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तर तुम्हाला काय निष्कर्ष मिळेल पाहून घ्या. काय सांगता येते, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू हा इकडे जाईल 169 मायनस 25 अपॉन 169. तर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 9तून 5 गेले 4 राहिले, 6तून 2 गेले 4 राहिले अपॉन 169. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचं स्क्वेअर रूट, तर साइन थीटा इज इक्वल टू 12/13. तर या पद्धतीने आपण सेक थीटा, कॉस थीटा आणि साइन थीटा तिन्ही पण काढले. याच्या पुढचं प्रॉब्लेम पाहून घ्या.
पहा मग मित्रो, फारच महत्वाचा प्रॉब्लेम आहे, याले चांगलं करून ठेवा. tan θ = 1. तर या आहे ना, याची व्हॅल्यू काढायची. आपलं प्रेझेंटेशन कसं ठेवायचं, हा सोल्युशन आपल्याला देऊन आहे. tan θ = 1. फार सिंपल साध्या भाषेत सांगतो. बस काय करायचं हो, का याच्यामध्ये जेवढे टर्म आहे ना त्याच्या व्हॅल्यूज तयार करायच्या. बस आता tan आहे, तर tan चा रेसिप्रोकल sec होतो, आहे ना. tan चा रेसिप्रोकल cot होते. तर मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ना, काय लिहायचं आहे बघा, cot θ = 1/tan θ. आता tan θ ची व्हॅल्यू तो 1 आहे, म्हणजे cot θ = 1/1, म्हणजे cot θ = 1 आला. आता आपल्या याच्यामध्ये तर cot कुठंच नाही, मात्र कोसेक आहे. फॉर्म्युले कळत पाठ पाहिजे. तर इथं लिहायचं वी हॅव, है ना, कोसेक स्क्वेअर थीटा = 1 + cot स्क्वेअर थीटा. तर इथं लिहायचं आहे कोसेक स्क्वेअर थीटा = 1 + cot थीटा ची किंमत 1, याचा स्क्वेअर आहे तर याचाही स्क्वेअर. तर बघ कोसेक स्क्वेअर थीटा = 1 + 1. तर इथं लिहायचं कोसेक स्क्वेअर थीटा = 2, याचं स्क्वेअर रूट घेतलं तर इकडल्याचं पण स्क्वेअर रूट घ्या लागल, म्हणजे √2. तर पहा मित्रो, मी पहिली व्हॅल्यू तो काढून टाकली. मग आता एवढं जर झालं असेल तर बा या कोसेक वरून दुसरा फॉर्म्युला भेटते. काय भेटते बा, तर आपल्याला माहित आहे ना, sin θ = 1/cosec θ. sin आणि कोसेक एकमेकाची रेसिप्रोकल आहे. तर बा इथं लिहायचं sin θ = 1/cosec θ. पहा मग sin θ = 1/cosec θ ची किंमत आहे √2. तर इथं लिहायचं √2. आता फायदा काय झाला बा, आता आपल्याला साइन तर मिळालं, साइन मिळालं, कोसेक मिळालं. आता आपल्याला कॉस पाहिजे. तर आपल्यापाशी फॉर्म्युला आहे, मूलभूत सूत्र म्हणतात, बेसिक फॉर्म्युले. इथं लिहायचं वी हॅव, काय लिहिणार आहे बा, तर sin स्क्वेअर थीटा + cos स्क्वेअर थीटा = 1. कडक पाठ पाहिजे फॉर्म्युले. तर बा याचं तिकडं करा पक्षांतर. तर बा cos स्क्वेअर थीटा = 1 - sin स्क्वेअर थीटा, cos स्क्वेअर थीटा = 1 एवढं जे पद आहे 1/√2, याचा कराचा स्क्वेअर. इथं लिहायचं cos स्क्वेअर थीटा = 1 - 1 चा स्क्वेअर 1, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कटला. तर बा काय झालं बा, तर cos स्क्वेअर थीटा 1 मधून अर्धा गेला, 1 - ½ = ½. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचं स्क्वेअर रूट. तर cos θ = 1/√2. पहा मग मित्रो, साइन भेटून गेला, कोसेक भेटला, कॉस भेटला, फक्त सेक राहिला. तर आपल्याला माहित आहे का, सेक थीटा = 1/cos θ. हा पण एकमेकांची रेसिप्रोकल आहे, 1/cos θ. बस इथं लिहून राहिलो, काय करायचं, तर बस सेक थीटा = 1/, या cos θ ची व्हॅल्यू लिहायची 1/√2 भागीला उलट गुणीला, म्हणजे ह्या जाईल वर्त आणि इथं तयार होईल सेक θ = √2. बोला आता या टर्मची व्हॅल्यू काढायची आहे. तर बा लिहिताना कसं लिहायचं आहे ते मी दाखवत आहो. हे व्हॅल्यू पूर्ण टर्म लिहायची, sin θ + cos θ अपॉन sec θ + cosec θ = पहा मग मित्रो, sin θ, हा जो sin θ आहे तर sin ची व्हॅल्यू आहे 1/√2. एक एक व्हॅल्यू भरत जायची, प्लस cos θ, तर cos θ ची व्हॅल्यू आहे 1/√2 अपॉन sec θ ची व्हॅल्यू आहे √2, तर ह्या √2 प्लस कोसेक थीटा ची व्हॅल्यू, तो कोसेक थीटा ची व्हॅल्यू आहे √2 असं. पहा सोडवा, तर डिनॉमिनेटर इथं सारखा आहे, म्हणजे न्यूमरेटर ची बेरीज 1 आणि 1 2/√2 अपॉन
आणि √2 प्लस √2 म्हणजे 2√2. मी बरेचदा शिकवलं असं मोजाचं 1 2 3 तिसरा उठते ना दुसऱ्याच्या बाजूले बसते म्हणजे 2/√2 इंटू 2√2. हा 2 हा 2 कटला वरत काहीच नाही म्हणजे 1 √2 इंटू √2. शिकवलं म्या का 1/√2 मध्ये दोन्ही संख्या सारख्या असल्या तर आतली लिहायची 1/2 म्हणजे हाफ. तर मित्र हो लक्षात ठेवा का बा ह्या तुमचा झाला 5वा प्रॉब्लेम. फारच महत्वाचा प्रॉब्लेम आहे. एवढा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये 10 प्रॉब्लेम आहे ते दुसऱ्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू 10च्या 10 देऊ. हा जर माझा व्हिडिओ आवडला तर याला लाईक कर जा, एक मेसेज दे जा आणि घंटी जर वाजवली नसेल तर घंटी वाजव जा. नमस्कार.